अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 6 सप्टेंबर 2025 वार शनिवार. या दिवशी आहे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या अनंत चतुर्दशीचं व्रत, त्याचबरोबर अनंत पुण्य कमवण्यासाठी भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. वर्षभरातून फक्त एकदाच करता येणारी ही सेवा आहे. ती आवर्जून करा आणि अनंत पुण्य जे आहे ते पदरात पाडून घ्या. अनंत म्हणजेच जो कधी मावळणार नाही, अनंत म्हणजे कधी संपणार नाही तो. आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचं व्रत केलं जातं. अनेकांनी बघा हे व्रत याआधीही केलं असेल, काही नव्यानं त्यांना माहिती असेल ते सुरुवात करू शकतात. मुख्यतः हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्रीहरी विष्णूंना अनुसरून केलं जातं. या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास हे व्रत करतात अशी मान्यता आहे. त्या दिवशी हे व्रत आचरावे असं सांगितलं जातं. अनंत व्रताची पद्धत काय आहे तर बघा, अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता ही अनंत म्हणजेच श्रीहरी विष्णू असून शेषनाग आणि यमुना या अन्य देवता आहेत. या व्रताचा कालावधी 14 वर्षाचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात आणि मग ते त्या कुळात सुरू होते. अनंताच्या पूजेत 14 गाठी मारलेल्या तांबड्या रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानाच्या उजव्या हातात आणि हा बांधला जातो आणि स्त्रियांच्या हा डाव्या हातात बांधला जातो. चतुर्दशी पौर्णिमा युक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते असं म्हटलं जातं. अनंत व्रताचं स्वरूप काय आहे तर बघा, चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढतात आणि त्यावर पूर्ण पात्र ठेवून अष्टदल काढलं जातं. त्यावर 7 फणांचा दर्भाच्या अंकुराने युक्त शेषनाग ठेवून त्यांच्यापुढे हळदीने रंगवलेला 14 गाठींचा दोरा ठेवतात. त्यानंतर त्या कुंभाला वस्त्राचे वेष्टन करतात. कुंभातील पाण्याला यमुना मानलं जातं. शेष व यमुना यांची पूजा झाल्यावर विष्णूंची 16 उपचारांनी पूजा केली जाते आणि अंगपूजा, आवरण पूजा, नामपूजा अशा आणखीन अंगभूत शास्त्रोक्त पूजाविधी केली जाते. आणि त्यानंतर पुष्पांजली झाल्यावर अर्घ्य देतात. प्रार्थना करून 14 गाठींचा दोरा हातावर बांधतात किंवा काही जण गळ्यात देखील बांधतात. त्यानंतर वडे आणि घारगे यांचं वाण दिलं जातं आणि व्रत देवतांचे विसर्जन करतात. प्राचीन नागपूजक लोक हे वैष्णव धर्मात आल्यावर ही पूजा व्रत स्वरूपात आली असावी असा संकेत मानला जातो. तर या दिवशी अनंत व्रताचा संकल्प करून पूजा करतात. हातात अनंताचा धागा बांधतात. अनंत व्रताचं महत्त्व काय आहे तर बघा, अनंताचा व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चैतन्य स्वरूप क्रियाशील शक्ती विष्णुरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस. या दिवशी विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी लहरी ह्या कार्यमान असतात असं म्हटलं जातं. आणि शेष देवता विष्णू तत्वाशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींची उत्तम वाहक मानली जाते. म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आहे. या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी ह्या सर्पिलाकार स्वरूपात असल्यानं शेषरूपी देवतांच्या पूजाविधानाने या लहरी त्यात रूपात जीवाला मिळणं शक्य होतं असं म्हटलं जातं. पुरुषांनी आपल्या उजव्या तर महिलांनी आपल्या डाव्या हातावर हा दोरा बांधावा. अनंत चतुर्दशीच्या या अनंताच्या दोऱ्याचं महत्त्व काय आहे तर मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात आणि या ग्रंथीचं प्रतीक म्हणून दोऱ्याला 14 गाठी असतात.
विशिष्ट देवतेचे या गाठींवर आवाहन केले जाते. 14 गाठींच्या दोऱ्यांची मंत्रांच्या साहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करतात आणि यामुळे चेतनेच्या प्रवाहाला गती मिळून देहाचे कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळतं. त्यानंतर पुढील वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभावित नवीन दोरे बांधले जातात. तसेच 14 गाठी या विष्णूंनी निर्माण केलेल्या 14 लोकांचे प्रतीक मानल्या जातात. द्यूत क्रीडेत गमावलेले सर्व वैभव परत मिळवण्यासाठी युधिष्ठिरासह पांडवांनी अनंत व्रताचं आचरण केलं होतं. श्रीकृष्णाने पांडवांना या व्रताचं महत्त्व समजावून सांगितले होते आणि त्या व्रतप्रभावाने पांडवांना त्याचे गेलेले राज्य परत मिळाले, गतवैभव प्राप्त झाले असं मानलं जातं. म्हणून बघा, अनंत चतुर्दशीचं व्रत हे सर्व व्रतांमध्ये प्रभावी व्रत मानलं जातं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.